The concept was future, past and present. इथे ही मसाज थेरपी आहेत आणि हे जे मसाज थेरपी देत आहेत हे अंध आहेत सर्व. आता आपण इथे पाहतो उल्लू दरबार. उल्लू आजकाल खूप फेमस झालेला आहे. मला वाटतं तुम्ही ते हात बघितलं आणि थोडंसं क्युरियोसिटी आली की कसं बनतं. बनवले. Yes. काला घोडामध्ये आम्ही आलो आहे तर काला घोडासाठी काही तर हो असतं ते ना. तर पाहिजेच. वेस्टेज पासून किती छान कलाकृती बनवलेली आहे. म्हणून तर याला आर्ट फेस्टिवल असं म्हणतात. फेकून दिलेल्या कचऱ्यापासून काय काय बनवता येतं हे आपण या आर्ट फेस्टिवलला आलो तर आपल्याला नक्की कळेल. तुमचं हे बनवण्यापाठीमागची संकल्पना काय आहे? या वर्षीची काला घोडाची जी थीम होती ती कलवरती होती. कल म्हणजे खूप प्रकारचे असतात, जसे बीता हुआ कल, आने वाला कल. मग त्यावरून आम्ही पास्ट, प्रेझेंट आणि फ्युचर दाखवलेलं आहे. मैं डॉट से पेंटिंग बनाता हूँ. मुझे काफ़ी टाइम लगता है एक एक पेंटिंग बनाने में. हर एक डॉट हाथ से जाता है. आपण आलो आहोत जगभरात फेमस असलेलं काळा घोडा फेस्टिवलला. फेब्रुवारी महिन्यातील पहिल्या शनिवारी हे सुरू होतं आणि दुसऱ्या शनिवारी संपतं. 1999 पासून सुरू झालेलं हे काला घोडा फेस्टिवल कसं आहे हे आता आपण पाहूयात. चला तर मग. इथे येताना एंट्री तिकीट बुक करावं लागतं. एंट्री फ्री आहे पण ऑनलाईन तिकीट बुक करावं लागतं. इथे आल्यावर आपल्याला पहिल्यांदाच दिसतं ते मुंबई सिटी ऑफ फेम. बाजूला इथे सर्व एक्झिबिशन आहे. पटियाला हँडीक्राफ्ट WCI लिमिटेड पंजाब. इथे सर्व यांनी हे विकण्यासाठी ठेवलेले आहे. पंजाबी ज्योतीचं कलेक्शन आहे. अनोठी राजस्थान. काला घोडा हे आर्ट फेस्टिवल आहे, त्यामुळे इथे भारत देशातीलच नव्हे तर जगभरातील शॉपकीपर्स इथे येत असतात. जगभरातून इथे लोक खरेदीसुद्धा येतात. जे मुंबई गेटवे ऑफ इंडियाला येतात ते इथे खरेदीसाठी येतात. काला घोडा फेस्टिवल हे जगभरात प्रसिद्ध आहे. संध्या मेटल क्राफ्ट हे पश्चिम बंगालमधून आलेलं शॉप आहे. आपण बघू शकतो वेगवेगळ्या प्रकारची पितळी भांडी आणि देवाच्या मूर्ती आहेत. हे शॉप दिल्लीचं आहे. दिल्लीचे शॉपकीपर इथे येऊन काला घोडा फेस्टिवलमध्ये येतात. इथे आपण टॅक्सी पाहतोय ही काळी पिवळी टॅक्सी आहे जी मुंबईची शान आहे. याबद्दलची माहिती इथे दिलेली आहे. आणि इथे आहे हा काळा घोडा. ज्या काळ्या घोड्याच्या नावाने फेस्टिवल हे भरवलं जातं तो हा काळा घोडा. काळा घोडा फेस्टिवल का म्हणतात ते आपण आता जाणून घेऊया. ब्रिटिश काळात एडवर्ड 7वा याचा काळ्या दगडाचा पुतळा या भागात होता, म्हणून या परिसराला काळा घोडा असं म्हणत होते. आणि पुढे जाऊन हा काळा घोडा फेस्टिवल 1999 पासून सुरू झाला. मुंबई मेरी जान. मुंबईच्या विविधतेविषयी इथे सर्व सांगितलेलं आहे. इथे याची थोडक्यात माहिती दिलेली आहे. लोक मुंबईवर जसं प्रेमाने जीव लावतात तसं मुंबई प्रत्येकाला आपुलकीने आपल्याला सामावून घेते. आणि हे मुंबईमधील महत्त्वाचे स्थळं आहेत ते इथे सर्व दाखवलेली आहेत. इथे आपण हे पाहतोय हार्ट ऑफ मुंबई. आणि हे ज्यांनी बनवलं आहे, ज्यांच्या टीमने बनवलं आहे त्यांच्याशी आपण आता बोलूयात. नमस्कार. नमस्कार. ये हमारा हार्ट ऑफ मुंबई है. ये आमची मुंबई हमने 3D प्रिंटर के थ्रू दिखाने की ट्राई किया है. जैसे यहाँ पे आप देख सकते हो सारे मुंबई के मॉन्यूमेंट्स है, स्टार्टिंग फ्रॉम वानखेड़े स्टेडियम, BMC ऑफिस, अपना मुंबई यूनिवर्सिटी, फिर हमारा गेटवे ऑफ इंडिया. जो मुंबई के सारे मॉन्यूमेंट्स हैं हमने यहाँ पे दिखाने की ट्राई किया है थ्रू 3D प्रिंटर.
तो आप आइए काला घोड़ा विजिट करिए। हमारा 8 फरवरी तक हमारा सेटअप यहाँ पे लगा हुआ है। थैंक यू। और मतलब आपका मतलब कोई शॉप वगैरह है ऐसा बनाने का कि आप सिर्फ इसके लिए कहते हैं? हमारा शॉप भी है। हमारे 11 सिटीज़ में हमारे शॉप्स अवेलेबल है, एक्सपीरियंस सेंटर्स अवेलेबल है। ओके। काला घोड़ा फेस्टिवल के थ्रू हमारा स्टॉल भी अवेलेबल है, स्टॉल नंबर 69। ओके। यहाँ पे आप लाइव 3D प्रिंटिंग भी एक्सप्लोर कर सकते हो। ओके, अभी हम देखेंगे थोड़ी देर में वहाँ पे कैसे क्या है। प्लीज आइए और विजिट ओके। करिए। थैंक यू। मुंबईमध्ये काय काय महत्त्वाचं आहे हे सर्व इथे यांनी केलेलं आहे 3D प्रिंटमध्ये, आणि 3D प्रिंटमध्ये सुद्धा यांच्या इथे मिळतं, आपण पाहू शकतोय। छत्रपती शिवाजी महाराज पॅगोडा आहे, वानखेडे स्टेडियम आहे, बाबासाहेब आहेत, गेटवे ऑफ इंडिया, म्हातारीचं बूट, जे जे मुंबईमध्ये सर्व फेमस आहे ते आपल्याला दिसते। इथे आपल्याला शेतकरी दिसते। खरंच हे खूप छान बनवलेलं आहे, हार्ट ऑफ मुंबई। आता आपण इथे 3D प्रिंट पाहिलं, ते कसं बनतं ते आता आपण या ताईंना विचारूया। हॅलो, मला वाटतं तुम्ही ते हार्ट बघितलं आणि थोडंसं क्युरियोसिटी आली की कसं बनतं? बनवले। येस। हे आहे आमचं छोटंसं 3D प्रिंटर। यामध्ये ना खूप व्हेरायटी पण असते, मोठं प्रिंटर पण असते, लहान प्रिंटर पण असते। हे खूप कॉम्पॅक्ट आहे, तर हे तुमचे डेस्कवरती पण बसून जाणार आणि या तुम्ही काही पण प्रिंट करू शकता, काही पण जे तुम्ही इमॅजिन करू शकता हे प्रिंट करू शकते। यात तुम्ही ॲनिमल प्रिंट करा, या तुम्ही तुमच्या प्रोजेक्ट प्रिंट करा, या तुम्ही हे क्रोकोडाईल बघतात हे पण प्रिंटेड आहे। हे पण प्रिंटेड आहे? हे पण प्रिंटेड आहे। Okay. एव्हरीथिंग यू लुक हिअर इज 3D प्रिंटेड। आमच्याकडे ना खूप पण हे पण आहे। आता काला घोडामध्ये आम्ही आलो आहे, तर काला घोडासाठी काही तर हो, असतं ते ना। तर पाहिजेच। हे आहे फोन स्टँड। तुम्ही तुमच्या फोन इकडे ठेवू शकतात आणि यूज इट ॲज अ फोन स्टँड। आमच्याकडे असे पण खिलोणे पण आहे, हे तुम्ही ना अडल्ट पण यूज करू शकतात। हे ना स्ट्रेस बस करायला काम येतो। तुम्ही हे घ्या आणि याला विगेल करा, खूप मस्ती करत। हे सगळं पण 3D प्रिंटेड आहे। आमच्याकडे हे DIY किट पण आहे, यामुळे ना तुम्ही काय ड्रॉ करू शकतात। अजून याला किचन किचन और ॲज अ टॉय यूज करू शकतात। तर तुम्ही काय इमॅजिन करणार ना, आम्ही प्रिंट करू शकता। म्हणजे काही तुम्ही प्रिंट करून देऊ शकता? आम्ही प्रिंट करून देतात पण आहे। तुम्हाला कोणी कसं असतं की आम्हाला प्रिंटर नाही घ्यायचं आहे, ओके, तर पण प्रोडक्ट पाहिजे, हां, तरी पण तुम्ही आम्हाला कॉन्टॅक्ट करा, आम्ही हे ते पण करून देणार। अजून तुम्हाला पाहिजे की हे कसं चालतात, कसं यूज करायचं आहे, त्याचं शिक्षण पण आम्ही देतो। ओ व्हेरी गुड। त्यासाठी कोर्सेस पण आहे। अजून त्याच्यासाठी कॉन्टॅक्ट करायचं असेल तर कसं करणार? ते तुम्ही आमचे वॉल 3D इंडिया करून एक पेज आहे, ओके, तिकडे जा, DM टाकवा, आम्ही रिप्लाय करणार। और एल्स यू कॅन विजिट आवर वेबसाईट www.wall3d.com। थँक्यू। थँक्यू। बघा, आता ज्यांना हवं असेल किंवा ज्यांना शिकायचं असेल असे दोन्ही ऑप्शन आहेत आपल्याकडे, आणि यांना नक्की तुम्ही कॉन्टॅक्ट करा। थँक्यू। थँक्यू। काळा घोडा फेस्टिवलला खूप सारे लोक भेट देतात, त्यापैकी आता हे दादा आहेत, आपल्याला सांगतील। तुम्ही म्हणजे काळा घोडा फेस्टिवलला कधीपासून येत आहे? आम्ही मागच्या 2 वर्षापासून काळा घोडा फेस्टिवलला येतो। आम्ही ते मुंबईमध्येच राहतो, त्यामुळे मुंबईची विविधता असलेला आपला महाराष्ट्र आहे। महाराष्ट्रामध्ये विविध कला, जसं की महाराष्ट्रातले शेतकऱ्यापासून तर इकडच्या मुंबईच्या या नगरीमध्ये विविध लोक येतात। ऑल ओव्हर इंडियातून इथे लोक येतात काला घोडा फेस्टिवल बघण्यासाठी, आणि खूप सारे वेगवेगळे स्टॉल्स आहेत। त्या स्टॉल्सवरून आपण खरेदी वगैरे करू शकतात, आणि विविध गेम्स वगैरे पण आहेत छोट्या मुलांसाठी वगैरे। तर नक्कीच तुम्ही एकदा भेट द्या। तुम्ही कुठून आलेला आहात? आम्ही सध्या नेरूळवरनं आलेलो आहोत इकडे। आणि स्टुडंट आहात की? हो, आम्ही स्टुडंट आहोत। ओके, आणि तुम्ही 2 वर्षापासून येत आहे? हो, तर आम्हाला दरवर्षी नवीन काही ना काही पाहायला मिळतं, बघायला भेटतात, त्यामुळे नक्कीच दरवर्षी काहीतरी नवीन असते, त्यामुळे बघायला या। म्हणजे हा फेस्टिवल खरंच खूप चांगला हो, आहे, नक्कीच आणि शिकण्यासाठी पण आहे आपल्याला आणि पाहण्यासाठी सुद्धा आहे। ओके, थँक्यू। इथे आपण ही मिल्टॉनची बॉटल पाहतो। मिल्टॉन हे फेमस प्रोडक्ट आहे, आणि त्याचं शॉप हे इथे समोरच आहे। त्याचं हे शॉप इथे आहे। इथे आपण पाहतोय हे वेगवेगळ्या प्रकारचे अनयूज मटेरियल आहे सगळं। दिसताना हा आपल्याला कचरा दिसतोय, पण या कचऱ्याचा वापर किती चांगल्या प्रकारे होऊ शकतो हे इथे आपल्याला दिसतंय। पहा, सगळीकडे जे अनयूज मटेरियल आहे ते आहे,
आपण पाहू शकतो हे सगळं अनयूज मटेरियल आहे. झाडाची पानं आहेत, हे लाकडाचे तुकडे आहेत, कागदाचे तुकडे आहेत, सगळं वेस्टेज पासून किती छान हे बनवलेलं आहे. इथे पाईप आहे, मिरर आहे, वेस्टेज पासून किती सुंदर ही कलाकृती बनवलेली आहे. म्हणून तर याला आर्ट फेस्टिवल असं म्हणतात. याबद्दलची माहिती इथे दिलेली आहे ती आपण पाहूया. वेस्टेज पासून किती छान कलाकृती बनवलेली आहे, म्हणून तर याला आर्ट फेस्टिवल असं म्हणतात. प्रत्येक स्टॉलला किती गर्दी आपण पाहू शकतो. हे शॉप आहे, कर्नाटक वरून आलेले आहेत. हे लाकडावर पेंटिंग केलेले आहे. आपण बघतो हे पूर्ण लाकडापासून बनवलेलं आहे. लाकडापासून सर्व हे बनवलेलं आहे. आणि हे इथे हँडीक्राफ्ट पासून बनवलेलं आहे. खूप छान एक्झिबिशन आहे. देशभरातील सर्व नामांकित दुकाने इथे येतात. हे राजस्थानमध्ये बनवलेल्या वस्तू आहेत. बघू शकतो आपण प्रत्येक स्टॉलला किती गर्दी आहे ते. आणि इथे हा हत्ती बनवलेला आहे. हा लाकडापासून आणि दोऱ्यांपासून बनवलेला आहे. खूप छान असा हत्ती बनवलेला आहे आणि याबद्दलची माहिती इथे दिलेली आहे. आणि इथे हे ज्वेलरीचं शॉप आहे, हँडमेड ज्वेलरी. आणि हे आता आपण पाहतोय हे सर्व जुने फोन आहेत. पूर्वीच्या काळी असे फोन वापरत होते. आता सगळ्यांकडे मोबाईल आहे. हे जुने फोन कसे होते ते लहान मुलांना सुद्धा माहीत पडावे आणि ज्यांना माहीत नाही त्यांना माहीत पडावे म्हणून हे फोन इथे एक्झिबिशनसाठी ठेवलेले आहे. आता आपण इथे पाहतोय उल्लू दरबार. उल्लू आजकाल खूप फेमस झालेला आहे. इथे वेगवेगळ्या आकारात उल्लू बनवलेले आहेत. आपण पाहू शकतो घरात फ्रेम लावण्यासाठी किंवा ठेवण्यासाठी स्टॅच्यू म्हणून उल्लू इथे अवेलेबल आहे. उल्लूच्या डायरीज सुद्धा आहेत. वेगवेगळे प्रोडक्ट आहेत उल्लूचे. आणि हे लहान मुलांचं आकर्षण. आपण हे इथे पाहतोय हे कर्मा आहे. कर्मा काय असतं हे इथे दाखवण्यात आलेलं आहे. हे इथे पुराणात राक्षसांना कसं मारलं गेलं याबद्दलची माहिती दिलेली आहे. डी.वाय. पाटील युनिव्हर्सिटीकडून हे बनवण्यात आलेलं आहे. इथे आपण बघतोय या QR कोडवरून त्याची सर्व माहिती मिळू शकते. इथे घोड्याचं डिझाईन आहे. खूप छान घोडा बनवलेला आहे.
इथे आपण ही कोणाची मूर्ती आहे ते आता पाहूया. आपण हे पाहतोय हे टाइम लाईन ऑफ बिइंग आहे आणि याबद्दलची माहिती देतील या ताई आपल्याला. नमस्कार. ये बनाने के पीछे आपका क्या मकसद है? The concept was future, past and present. We are showing forest to deforestation and this is past. Stone Age and wooden era and present we can see in mirror in pixel form and upper part is future. We can't predict now, so AI and wires coming out and lights and all. We are from Dilkat School of Design. Sorry, from? Dilkat School of Design. Okay. हे जे बनवलं आहे त्याबद्दलची माहिती विचारतात. नमस्कार मुंबईकरांनो, कालागोडा सेक्शनमध्ये तुम्हा सर्वांचे मुंबई पोलिसांतर्फे टाइम लाईन ऑफ बिइंग आपण इथे सगळे वाचू शकतो. ते बनवण्यापाठचा यांचा काय हेतू आहे आपण पाहिला. इथे जंगल आहे, जंगलानंतर आदिमानव कसा झाला, वृक्षतोड झाली. नमस्ते मुंबई, मुंबई पुलिस की ओर से कालागोडा महोत्सव में आप सभी का हार्दिक स्वागत. कृपया एक जगह AI भीड़ फीचर जमा न हो पर्यंत यांनी इथे दाखवलेलं आहे. खूप छान बनवलेलं आहे. इथे कुर्ती दिल्लीवरून आलेले आहेत, पटियाला शाही ज्योती पंजाबवरून आलेले आहेत. हे दुकान हे सुद्धा पंजाबवरून आलेलं आहे. हे मणिपूरवरून आलेलं आहे. खूप छान एक्झिबिशन आहे. इथे पुढे आपण मधुबनी पेंटिंग बिहारवरून आलेलं आहे. त्याला मधुबनी पेंटिंग म्हणतात. आणि आता आपण इथे पाहतो कोलंबी, सगळ्यांना आवडणारी कोलंबी. टायगर प्रॉन्स आहे, खूप मोठी आहे, पाहू शकतो आपण. आणि कशापासून बनवली ते बघा. हे बॉटल फेकून दिलेल्या बॉटलपासूनही बनवलेली आहे. पाहू शकतो आपण क्लोज जाऊन. फेकून दिलेल्या बॉटल आहेत या आणि या बॉटलपासूनही बनवलेली आहे कोलंबी. फेकून दिलेल्या कचऱ्यापासून काय काय बनवता येतं हे आपण या आर्ट फेस्टिवलला आलो तर आपल्याला नक्की कळेल. प्रत्येकाने इथे नक्की भेट द्या, ज्याला खरोखरच असं काहीतरी वेगळं बनवण्याची इच्छा असते. आता आपण पाहतोय हे जुन्या काळातलं झालं. आता STD, ISD, PCO अशा प्रकारे फोन केला जायचा पहिला. हे आत्ताच्या मुलांना माहीत नाही आहे. आता फोन आल्यामुळे कुठेही आपण कॉल करू शकतो, पण पहिला असं नव्हतं. हे इथे दाखवण्यात आलेलं आहे. आणि आपण इथे पाहतोय कल, आज और कल व्हिडिओ गेम आहे. हा व्हिडिओ गेम आहे. त्याचबरोबर इथे भवरा, जो की सगळ्यांचा आवडीचा आहे. कॅरम, विटीदांडू, ठोकळा, बॅट क्रिकेटची, सापशिडी, पत्ते. खरंच खूप छान बनवलेलं आहे हे. लहान मुलांना खेळण्यासाठी मोबाईलऐवजी या खेळांचा उपयोग व्हायला हवा. लहान मुलांना मोबाईलऐवजी या सर्व खेळाचा, जो की आपण लहानपणापासून खेळत आलेलो आहोत, या खेळाची माहिती झाली पाहिजे, यासाठी हे बनवलेलं असावं. खूप छान आहे. आणि हे खेळाचे सगळं साहित्य जे बनवलेलं आहे ते या मुलांनी बनवलेलं आहे. त्यांना विचारूया, तुमचं हे बनवण्यापाठीमागची संकल्पना काय आहे? या वर्षीची कालाघोडाची जी थीम होती ती कलवरती होती. कल म्हणजे खूप प्रकारचे असतात, जसे बीता हुआ कल, आने वाला कल. मग त्यावरून आम्ही पास्ट, प्रेझेंट आणि फ्युचर दाखवलेलं आहे.
तर त्या ह्याच्यामध्ये आम्ही गेम्सनी रिप्रेझेंट केलं आहे की पास्ट प्रेझेंट आणि फ्युचर. जसं आम्ही पास्टचे गेम्स दाखवले आहेत, भवरा आहे, परत आपलं लुडो आहे, विटी दांडू वगैरे आहेत, असे सगळे कॅरम वगैरे जे विलुप्त होत चालले. जास्ती आता कोणी इंडोर आउटडोर गेम खेळत नाही. आणि आता प्रेझेंटमध्ये जे आहे ते मोबाईल गेमिंग्स वगैरे चाललं आहे. आणि इन फ्युचरसाठी आम्ही VR प्रेझेंट केलं आहे. आम्ही वसंतदादा पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड व्हिज्युअल आर्ट्सची मुलं आहोत. ओके, तुम्हाला काय वाटतं आत्ताच्या मुलांनी मोबाईल जास्त वापर करावा की ही अशी मैदानी खेळ खेळावेत? शक्यतो मैदानी खेळ खेळावे हे खूप चांगलं आहे, पण मोबाईल पण तसाच आता काय मोबाईल आत्ताची गरज झालेली आहे. गरज झालेली आहे. बरोबर. पण नक्कीच मोबाईल आणि त्याच्यापेक्षा जास्त गेम खेळणं महत्वाचं आहे. आणि तुम्ही हे चांगलं प्रोजेक्ट बनवलंय. थँक्यू सर. वेलकम. द एअर वी ब्रीथ याचं हे मॉडेल आहे. याबद्दलची माहिती इथे दिलेली आहे. QR कोड दिलेला आहे. आपण कोणत्याही लँग्वेजमध्ये QR कोड स्कॅन करून माहिती घेऊ शकता. अभी हम जो देख रहे हैं वो अपने को दिखने में ट्रायंगल दिख रहा है, लेकिन इसकी असलियत क्या है ये हमको अभी ये हमारे जो दादा है उनसे पता चलेगा. हाय, मेरा नाम है जिन. इंस्टाग्राम पे मेरा नाम है जिन डॉट्स. मैं डॉट से पेंटिंग बनाता हूँ. मुझे काफ़ी टाइम लगता है एक एक पेंटिंग बनाने में. हर एक डॉट हाथ से जाता है. वो पेंटिंग को मैं स्कैन करके अलग अलग चीज़ों पे प्रिंट करता हूँ, टी-शर्ट्स वगैरह. ये एक स्पेशल टाइप की टेक्नोलॉजी है. अपन बचपन में याद है वो रूलर के साथ खेलते थे, पेंसिल बॉक्स आता था, हम ऐसे ऐसे देख रहे उसको. हाँ. याद रहेगा तुमको. जरूर जरूर. हाँ, जो टेक्नोलॉजी यही है. अच्छा, कि एक्चुअली एक ही इमेज है बट उसको अलग अलग एंगल से फोटोग्राफ की. और सपोजिंग आपका फेस है फॉर एग्जाम्पल, सर ये हाथ से दिखाना होगा, एक्सप्लेन करना होगा. सपोजिंग आपका फेस है, मैंने यहाँ से फोटोग्राफ लिया, यहाँ से लिया और यहाँ से लिया. मैंने तीनों फोटोग्राफ रख लिया यहाँ पे. ओके. इसका 1 सेंटीमीटर काटा, इसका 1 सेंटीमीटर काटा, इसका 1 सेंटीमीटर और इधर रखा. और ये प्रोसेस रिपीट करते गया. एक नई इमेज बन गई. बट ये 20-25 इमेजेस थी, 1-1 मिलीमीटर था, उसको काट काट के ऐसी इमेज बनी. उसके ऊपर उसको वो बाद में इमेज के ऊपर एक प्लास्टिक की शीट डाली. शीट पे से रिजेस है माइक्रोस्कोपिक, तो ये क्या एक डिफाइंड व्यूइंग एंगल कर देता है. ओके. तो आप यहाँ से देख रहे हो तो आपको यहाँ का ही पिक्चर मिल रहा है, यहाँ से देख रहे हो तो यहाँ का ही पिक्चर मिल रहा है, और यहाँ से देख रहे हो तो यहाँ से ही पिक्चर मिल रहा है. तो आप चलोगे तो ये बर्ड आपके साथ चलेगा. ये इंस्टाग्राम रील वगैरह पे इतनी अच्छी तरह से दिखेगा. और मैं चाहता हूँ कि लोग लाइव आए इसको एंजॉय करने के लिए. यस, ये जो भी देखे वो ये देख के यहाँ आ जाए कि ये क्या है, वो असलियत में क्या देखना चाहते हैं वो यहाँ उनको दिखेगा. हाँ, और ये ऐसा ही बना है, मतलब टेक्नोलॉजी ऐसी है कि आप इतनी अच्छी से इसका फोटोग्राफ नहीं ले पाओगे. बहुत बढ़िया. ये तो अच्छी बात है कि फोटोग्राफ नहीं ले पाएंगे. हाँ. और कोई शूट करेगा फिर भी अच्छा नहीं दिखेगा, लेकिन यहाँ आने के बाद वो एकदम दिल खुश हो जाएंगे. हाँ, देखेगा और गहराई से समझेगा भी क्या हो रहा है. मतलब क्यों ऐसा है, क्यों ये लंग्स बनाया, क्यों ये बर्ड बनाया. एक मतलब रीजनिंग है उसके पीछे. यस यस. वो 5 या 10 सेकंड के रील में नहीं होगा, उसको थोड़ा गहराई से ही गहराई से देखना पड़ेगा. या धन्यवाद. थैंक यू सो मच. जो भी ये देख रहे हैं वो ये देखने के लिए जरूर आ जाए. आप देख सकते हैं द एयर वी ब्रीथ. इसके बारे में पूरी जानकारी यहाँ तो नहीं मिल सकती, यहाँ आकर मिलेगी. धन्यवाद. आता आपण इथे पाहतोय आवर ड्रीम हाऊस, आणि इथे यांची अजून पेंटिंग चालू आहे. हे ड्रीम हाऊस कसं असावं आपण पाहू शकतो. खूप छान पेंटिंग आहे आणि पेंटिंग चालू आहे आता यांची.
आपलं घर कसं सजवावं याबद्दलची आपल्याला इथे खूप छान माहिती मिळते. इथे आपण पाहतो हे कल्ल आहे, याबद्दलची इथे माहिती दिलेली आहे. हे आपण पाहतोय हे पंचमहाभूत आहेत आणि याबद्दलची माहिती इथे दिलेली आहे. आणि इथे आपण काळा घोडा पाहतोय. ज्याच्या नावाने हे फेस्टिवल चालू आहे हा काळा घोडा. इथे आपण त्याचा पुतळा पाहतोय आणि हे फेस्टिवल पूर्ण याच्या चारी बाजूंनी भरलेलं असतं. इथे वेगवेगळ्या प्रकारचे स्टॉल्स आहेत. पूर्ण देशभरातून इथे वेगवेगळ्या प्रकारचे आपले प्रोडक्ट घेऊन लोक येत असतात. काळा घोडा फेस्टिवल हे पूर्ण जगात प्रसिद्ध आहे. What goes around comes around. याबद्दलची माहिती इथे पूर्ण दिलेली आहे. देशाच्या विविध राज्यातून इथे सर्व शॉपकीपर आलेले आहेत. पाहू शकतो आपण इथे श्री छत्रपती शिवाजी महाराजांचं तलवारीवरचं हे तलवारीवर आहे तिथे. इथे वेगवेगळे प्रोडक्ट पाहतोय आपण. ते वुडन पर्स आहे, इयरिंग्स आहेत. आणि हे मुंबई पोलीस यांच्याकडून पेंटिंग केलेले आहेत हे सगळं. आपण जी माहिती पाहिली ते हे असं बनवलेलं आहे सगळं. हे आहे काळा घोडा फेस्टिवल. इथे आपण पाहतोय पूर्ण भारतातून इथे वेगवेगळ्या राज्यातून सर्वांची दुकानं आलेली आहेत. वेगवेगळ्या राज्यातील ही दुकानं आहेत. काळा घोडा फेस्टिवल हे मुंबईमधील खूप मोठं फेस्टिवल असतं आणि हे जगभरात प्रसिद्ध आहे. देशाच्या कानाकोपऱ्यातून इथे दुकानदार आलेले आहेत सर्व. हे उत्तर प्रदेशचं पाहिजे, मध्य प्रदेशचं आहे, हरियाणाचं आहे. इथेही मसाज थेरपी आहेत.
आणि हे जे मसाज थेरपी देत आहेत हे अंध आहेत सर्व. आपण इथे मसाज करता ते पाहतोय. हे व्हिक्टोरिया स्कूलमधले अंध विद्यार्थी आहेत. हे जे मसाज करतात याची प्राईस 15 मिनिटाचे 100 रुपये आहे. आणि हे सर्व अंध आहेत जे मसाज करत आहेत. इथे मुंबईमध्ये काय काय आहे ते सर्व दाखवत आहेत. महाराष्ट्र टुरिझमकडून हे दाखवण्यात येते की महाराष्ट्रात काय काय फेमस आहे. आपण हे बघू शकतो. महाराष्ट्र टुरिझमकडून हे दाखवण्यात येते की इकडे काय काय फेमस आहे महाराष्ट्रामध्ये. आपण पाहू शकतो श्रीवर्धनचं बीच आहे, माथेरान, पाच पठार आहे. हे महाराष्ट्रात जेवढं फेमस आहे ते दाखवत आहेत. एलिफंटा केव्स, जेणेकरून आपल्या इकडे जे ताडोबा टायगर, जेणेकरून आपल्या इकडचे सर्व हे पाहण्यासाठी नक्कीच तिथे भेट देतील. आंबा घाट. महाराष्ट्रात काय काय पाहण्यासारखं आहे हे इथे दाखवत आहेत. मित्रांनो, काळा घोडा फेस्टिवल आपल्याला आवडला असेल तर कमेंट करून सांगा आणि आपलं चॅनल लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.